जागा ही मुसलमानांना इथे नमाज पडायला बांधली होती का? आम्हाला इथं भगवा झेंडा लावायचा आहे. जिथून अटक ते कटक स्वराज्याचा भगवा झेंडा लागला गेला त्याच शनिवारवाड्यावर आज दुर्दैव असे शनिवारवाडा आतमधले होता पण एक मजला पण नाही राहिला. हे दुर्दैव आपल्या पुणेकरांचं आणि ह्याच पुण्याच्या पुण्यभूमीत जिथं मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला त्याच ठिकाणी आपल्याला भगवा झेंडा लावायला हे पोलीस प्रशासन नक्की करतंय काय? पोलीस प्रशासन कुणाच्या आदेशांची वाट बघतंय? हा भगवा झेंडा आम्हाला इथं लावून का देत नाहीयेत हा प्रश्न आम्हाला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे. इथं हिरवा झेंडा आहे, जेव्हा इथे हिरवा झेंडा आहे काल इथं नमाज पडली गेली तेव्हा हे पोलीस प्रशासन झोपलं होतं का? या पोलीस प्रशासनाला जाग कधी येणार? ही जाग काय येत नाही पोलीस प्रशासनाला? हा प्रश्न आम्हाला विचारतोय. हा आमच्या हिंदू भावनांचा आई दिवाळीमध्ये आमच्या हिंदू भावना दुखावल्या जात आहेत. भगवा झेंडा शनिवारवाड्याला लावून देत नाही तर पुणेकरांना लज्जास्पद गोष्ट ही पुणे शहराच्या प्रतिमेला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे. आम्ही पोलिसांच्या ह्या कृत्याचा जाहीर निषेध करतो. जोपर्यंत इथं भगवा झेंडा लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि हा बोर्ड आणि ध्वज लावू देतो आम्ही इथून जाणार नाही. शनिवार वाडा स्वराज्याचा, 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 शनिवार वाडा स्वराज्याचा. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. सीता माता की जय. सीता माता की जय लवजी, जय लवजी, जय लवजी, जय लवजी, जय लवजी. आता ती जागा आहे ती शुद्धीकरण केलेलं आहे तरी आता तुमची मागणी आहे की झेंडा लावायची? मागणी एकच आहे. ही पुण्याची जी पुण्यभूमी आहे इथं महाजिजाऊंनी छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरून क्रांती केलेली आहे आणि याच भूमीवर जर आम्हाला भगवा झेंडा लावून देत नसेल तर ही पुणेकरांसाठी खरंच लज्जास्पद गोष्ट आहे. ही पुणे शहराच्या काळीमेला पूर्वी शहराच्या प्रतिमेला काळीमा भासणारी गोष्ट आहे. आम्हाला इथं भगवा झेंडा लावू देत, आमचं आंदोलन आम्ही इथंच थांबवतो. ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी पोलिसांनी लवकरात लवकर मान्य करावी हा मुद्दा आहे आमचा. कायदेशीर प्रक्रिया एकच आहे, भगवा झेंडा लावणे. ऐका ना, आहे थांब जरा. भगवा झेंडा लावणे हे कायद्यात कुठे आहे मला सांगा की भगवा झेंडा लावायला पोलिसांची परवानगी पाहिजे? हे कायद्यात कुठे आहे मला सांगा. जर भगवा झेंडा लावायला परवानगी पाहिजे ना तर इथे जी मजर आहे मजर काढायला कोणाची पोलिसांची परवानगी होती का? पोलिसांची परवानगी होती का? काल झेंडा लावला तेव्हा कुठे होताय? काल जेव्हा झेंडा लावला तेव्हा कुठे होताय? काल नमाज पडला तेव्हा तुम्ही सगळे बोलायचं ते त्यांचं काम करतात. शनिवार वाडा महाराजांनी जिथं महाराजांनी सोन्याचं नांगर फिरवलं तिथे आम्हाला झेंडा लावून देत नाहीये. पोलीस प्रशासन झोपलेलं होतं. झेंडा लावतो आम्हाला विरोध करताय. आम्ही अत्यंत शांतपणे फक्त इथे झेंडा लावण्यासाठी आलोय. झेंडा लावू द्या, आमचं आंदोलन थांबेल आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारतो, जर त्यांच्या प्रार्थना स्थळावरती तुम्ही भगवा लावून देणार असाल? शनिवार वाडा स्वराज्याचा, शनिवार वाडा स्वराज्याचा, शनिवार वाडा स्वराज्याचा. काही पण जाणार नाहीत का झेंडा लावल्या? शनिवार वाडा स्वराज्याचा. आम्ही तुम्हाला सांगून तर नक्कीच काय करणार नाही. आता तुमचं आम्हाला सहकार्य असू दे, सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला असू दे अशी विनंती आहे. सगळ्या गोष्टी आधी समजून करता येणार नाहीत आम्हाला. आमची पण अडचण समजून घ्या. पण काही 2 तास झालं सगळी परिस्थिती आहे. पोलीस हाताळतात, पोलीस बळाचाही वापर करतात आधीमध्ये. मात्र पोलीस म्हणतात हे आता पुरातत्व विभागाचं जागा आहे, त्यांचे अधिकारी येत आहेत मग आपण हे काढण्याचं त्यांचं काम करताय. आम्हाला आमचं काम करायचंय. बरं, आम्ही आमचं काम करू. तुमच्या भूमिकेवर ठाम आहे. काही झेंडा लावायला काय अडचण आहे का कायदेशीर? ते ज्यांना अडचण आहे त्यांना विचारा ना. मला तर काही अडचण वाटत नाही. त्यांनी सांगावं त्याचं उत्तर. मला तर काही अडचण वाटत नाही. भगवा झेंडा घ्यायला जर का हिंदुस्थान मध्ये अडचण असेल
तर मग कुठे घेणार भगवा झेंडा आता सांगा. पाकिस्तानच्या लाहोर मध्ये असता का भगवा झेंडा? मग कुठे घेणार भगवा झेंडा? आणि मला तर काही अडचण वाटत नाही. यांना काय अडचण वाटते तर त्यांना वाटते, त्यांना विचारा. बघू ना आता काय काय होतंय त्याप्रमाणे. कोण कुठे नाही तसं नको येऊ दे. काय दिनेशकडे नाही. ही दोन दृश्य आपण पाहतोय. शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा आरोप करत मेधा कुलकर्णी यांनी व्हिडिओ ट्विट केलेला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मग काही वेळापूर्वी खासदार मेधा कुलकर्णी, पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते आणि काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शनिवार वाड्यात पोहोचले. गोमूत्र शिंपडत ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं तिथे शुद्धीकरण करण्यात आलं आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार जिथून झाला ते आमच्यासाठीचं ऐतिहासिक असं भूषण असलेलं स्थान या ठिकाणी हे असं कृत्य खपवून घेणार नाही असं म्हणत मेधा कुलकर्णी आणि पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. त्यांनी शिववंदना तिथे केली आणि त्यानंतर शनिवार वाड्यातली मजार हटवा अशी मागणी करत हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत. या मजार परिसरात भगवा ध्वज लावण्याच्या मुद्द्यावरून हे पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. मेधा कुलकर्णी सह पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत भगवा ध्वज लावण्याची मागणी आक्रमकपणे जोरदारपणे लावून धरतायत. मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. शनिवारवाडा परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. ही पुरातत्व खात्याची वास्तू आहे. पुरातत्व खात्याचे अधिकारी या ठिकाणी येत आहेत असं सांगत पोलिसांकडून या सगळ्याच कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र खासदार मेधा कुलकर्णींसह पतितपावन संघटनेचे हे सगळेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. भगवा ध्वज लावू देत नाही, मग पोलीस प्रशासन कुणासाठी काम करतंय आणि नमाज पठण झालं तेव्हा मग पोलीस प्रशासन झोपलं होतं का असा सवाल या आक्रमक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. शनिवार वाड्यातली ही मजार हटवा अशी मागणी करत मेधा कुलकर्णींसह पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते. जय श्रीराम, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ही दोन दृश्य शनिवार वाड्याच्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय. काही क्षणासाठी मोठं गोंधळाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं कारण हे कार्यकर्ते मजार परिसरात मजारीवर भगवा ध्वज लावण्यासाठी म्हणून आक्रमक झालेले होते. त्यावेळेला काही क्षणासाठी अत्यंत तणावपूर्ण असं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे. ही पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतली वास्तू आहे आणि त्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या ठिकाणी येत आहेत असं म्हणत या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. अचानक वाटत नाही. भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे. झेंडा भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे. आम्ही काय पाकिस्तानात जाऊन नाही लावणार किंवा अफगाणिस्तानात जाऊन नाही लावणार. मोदी लावणार. ही पुणेकर, ही भूमी पुण्यश्वराची आहे. ही आमची भूमी आहे. आम्ही पुणेकर आहे. आम्ही कुठं पण भगवा झेंडा लावू शकतो. जर इथं भगवा झेंडा लावायला आम्हाला अडचण केली तर आम्ही पुढचा झेंडा हा कुठल्या मशिदीवर लावणार.